आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, तरी आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला आपल्याला थोडीशी नवीन आयडिया द्यायची असते, जेणेकरून कस्टमर आपल्याकडे नेहमी येतील, ते आपल्याशी जरा अटॅच राहतील यासाठी। त्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन सांगणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुमच्यासोबत अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे या डिझाईनची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता येईल। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल। त्याचबरोबर तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुकसुद्धा नक्कीच येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाऊजचा बॅकनेक आहे तर तो मी ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्हींची कटिंग आपण इथे केलेली आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला ह्या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशी कटिंग करायची तर हे सहज लक्षात येईल। तर बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर बघा ती आहे इथे 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर अशी मार्किंग केलेली आहे। बघा, 2.5 गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। त्याचबरोबर इथे मुंडासुद्धा घेतलेला आहे आपण 5.5 इंचाचा आणि 1.5ला मार्किंग करून आपण बॅक साईडच्या मुंड्याचा इथे शेपसुद्धा दिलेला आहे। त्यानंतर इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅकनेक इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला जी काही गळ्याची मार्किंग करायची आहे तर ती सगळ्यात आधी आपण हा जो काही म्हणजे अस्तरचा बॅकनेक आहे त्यावर करणार आहोत। तर बघा, तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं आहे। तर बघा, इथे गळा आहे 10, अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी 10.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंगसुद्धा इथे केलेली आहे। तर आता बघा, सगळ्यात आधी हा बॉक्स आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। ॲक्च्युली तुमचा कुठलाही गळा असो, हा बॉक्स ड्रॉ करेपर्यंतची आपली ही बेसिक स्टेप आहे। कुठलाही गळा असो, पानगळा असो, मटका असो, पंचकोनी असो, चौकोनी, गोल, पण हा जो काही आपला शेप आहे चौकोनी, आधी आपण जो काही बॉक्स ड्रॉ करतो तर ही कॉमन स्टेप आहे। त्यानंतर बघा, मी इथून मार्किंग केलेली आहे ह्या पद्धतीने। ठीक आहे, पंचकोनीच आहे। इथून बघा, जो काही बॉक्स होता तिथून 1 इंच साईडला आणि खालून 1.25 ते 1.5 घेतलेला आहे आणि जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच मी इथे कटिंग करून घेतलेली आहे। तर आता बघा, आपल्याला जो काही ब्लाऊजचा मेन फॅब्रिक आहे तो आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट कटिंग करून सुद्धा ते करू शकतात किंवा आधी जोडू सुद्धा शकतात। तर बघा काय करायचं, जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सगळ्यात आधी सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आणि ह्या पद्धतीने बघा इथे आपल्याला पिना लावून घ्यायच्या आहे। तर एक सेंटरला आणि दोन्ही शोल्डरला 1-1 अशा 3 पिना लावलेल्या आहे आपण। आणि लक्षात राहू द्या, ब्लाऊजचा जो काही बॅकनेक आहे तर तो आपण सरळ ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला आता आपल्याला साधारणतः इथे 0.5 इंचाचं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे। या शेपसाठी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करू शकतात, बट मला तरी काही वाटत नाही आहे, त्यामुळे मी काही इथे कॅनव्हास पेपर यूज केलेला नाही आहे। तर बघा, गळ्याच्या साईडला आता व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे। फक्त काळजी घ्यायची की गळा जास्त स्प्रेड व्हायला नको। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। या स्टेपमुळे काय होतं की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही। त्यानंतर बघा, कमरेच्या साईडचं आणि गळ्याच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं ब्लाऊजचा कपडा आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स। त्यामुळे काय होईल की ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस हा जो काही गळ्याचा आकार आहे तर तो प्रॉपर फोल्ड होणं गरजेचं आहे। त्यामुळे जिथे कोणे कापरे आहेत, म्हणजे बघा हे कोणे, तिथे व्यवस्थित कट मारायचा आहे आणि कट मारताना ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची, नाही तर बऱ्याचदा गडबडीमध्ये आपल्या ब्लाऊजलाच कट जातो। तर बघा, छोटे छोटे कट्स मारून झालेले आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला आता हा बॅकनेक सरळ करून घ्यायचा आहे। हे बघा, गळ्याच्या तिथे पण व्यवस्थित
प्रेस केलेला आहे आणि सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाऊजची फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे. बऱ्याचदा आपण गडबडीमध्ये दाबटीप देतो आणि ब्लाऊजचं लुकच जातं. त्यामुळे थोडं थोडं पकडायचं आहे, अतिशय सावकाश, मी ज्या पद्धतीने पकडत आहे तसंच, आणि अस्तरचा कपडा वरती येता कामा नाही याची जरा काळजी घ्यायची. तर बघा गळ्याला परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. तर बघा इथे सुद्धा दाबटीप देताना सेम तोच पॉईंट लक्षात ठेवायचा की अस्तरचा कपडा वरती दिसता कामा नये आणि व्यवस्थित थोडं थोडं पकडून दाबटीप द्यायची. आणि इथे तुमच्या लक्षात येईल बघा की दाबटीप दिली आहे आणि कमरेचा पार्ट फिनिशिंग सहित इथे रेडी झालेला आहे. सो इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा छान येते. सो असं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता. तर बघा आता गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दोन्ही साईडला आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. तर हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने आपल्याला टीप मारायची आहे, जास्त मार्जिन पकडायचं नाही आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट करत असतो. त्यामुळेच मग आपल्याला हे जोडून एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचा कपडा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करायचा असतो. आणि म्हणूनच हे जोडण्यासाठी काही आपण कुठेही एक्स्ट्रा मार्जिन ॲड केलेलं नसतं. त्यामुळेच जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा आता हा बॅक पार्ट आपला परफेक्ट असा रेडी झालेला आहे. त्यानंतर आता याच्यावर आपल्याला छान अशी डिझाईन बनवायची आहे. बघा आता ती डिझाईन कशी बनवायची तर ते मी तुम्हाला सांगते. तर ही जी काही डिझाईन आहे तर मी याआधी पण सांगितलं आणि पुन्हा सांगते, ब्रॉकेड ब्लाऊजवर खूप सूट होते. सो तुम्हीसुद्धा अशी नक्की ट्राय करू शकतात. तर बघा आता आपल्याला इथे काय करायचं आहे, या पद्धतीने हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला न्यूजपेपर घ्यायचा आहे. बघा तर तो सुद्धा मी इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि बंद बाजूच्या साईडने बघा ह्या पद्धतीने गळा ठेवायचा आहे आणि आपल्याला ही मार्किंग इथे करून घ्यायची आहे. काळजीपूर्वक करायची आहे, गळा जास्त स्प्रेड वगैरे होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. आता बघा थोडंसं कडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवू 1 इंचाचं आणि एक्स्ट्राचा पेपर आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा हवी आहे. पण त्याच्या आधी काय करायचं, ब्लाऊजचा बॅक पार्ट कट केल्यानंतर बघा ब्लाऊज पीसचा जो काही कपडा उरलेला आहे ना त्यातून मी ही पट्टी इथे कट करून घेते. आपल्याला डिझाईन करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे. तर साधारणतः ही 2 इंचाची असेलच, मोठी पट्टी आहे. तर बघा ती थोडीशी कमी जास्त होती तर ती कट करून एकसारखी इथे करून घेतली. आणि आता इथे काय करायचं आहे आपल्याला बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि एक सरळ पट्टी आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी तयार करून घ्यायची आहे. तर जेवढी मोठी पट्टी आहे पूर्ण तेवढी आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. ॲक्च्युली ही जेवढी पट्टी आहे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्तसुद्धा लागू शकते. बट आधी एवढं बनवून बघू, जर कमी पडलं तर मग एक्स्ट्राची आपण इथे बनवू शकतो. फक्त फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल एकावर एक याची थोडीशी काळजी घ्यायची, म्हणजे पट्टी व्यवस्थित आली तर डिझाईनसुद्धा प्रॉपर परफेक्ट अशी येईल. तर बघा मग ह्या पद्धतीने ही पूर्ण पट्टी आपण इथे रेडी करून घेतलेली आहे. आणि आता याचे सेम साईजमध्ये आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. तर ती साईज किती लागते तर ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. ॲक्च्युली बघा इकडच्या साईडने पण आपल्याला मार्किंग हवी आहे, म्हणजे मग दोन्ही साईडने प्रॉपर ते यावं यासाठी मग ती मार्किंग मी इथे करून घेते. बघा आता इथे थोडंसं वरखाली झालेलं आहे बघा, तर मी मोजूनच मार्किंग करून घेतलं. बऱ्याचदा ते कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे मग आधीच मार्किंग केली की मग व्यवस्थित प्रॉपर येईल. ठीक आहे. आता बघा ही जी काही मार्किंग केलेली आहे तर ती आपण चेक करते दोन्हीकडची सेम आहे की नाही. कारण कॅनव्हास पेपरवर कसं ते डायरेक्ट दिसते, पण ह्या पेपरवर काही दिसत नाही आहे. आणि बघा बरोबर जी फायनल आहे ना त्यावर मी पुन्हा चॉकनी मार्किंग केली, म्हणजे मग डिझाईन बनवणं आपल्याला सोपं जाईल आणि तिरकी वगैरे डिझाईन होणार नाही. तर ह्या पद्धतीने इथे पट्टी ठेवून बघितली. बघा आधी बॅक पार्ट पण ठेवते मी, एकदा चेक केलं की बरोबर होतं आहे की नाही, तर ते आपल्याला बरोबर पुरणार आहे. ठीक आहे. तेवढ्या साईजच्या आपल्याला इथे पट्ट्या कटिंग करायची आहे. बघा आपण इथे माप घेतलेलं आहे आणि कुठपर्यंत लावायचं आहे तर ते हे बघा इथपर्यंत. ठीक आहे. तर बघा मग ही सेम ह्या साईजच्या आता आपण टोटल आपल्याला 6 पट्ट्या लागणार आहे. तर बघा याच्यामध्ये जेवढ्या पुरल्या तेवढ्या मी कट केलेल्या आहेत आणि मग ती ह्या पद्धतीने इथे बघा बरोबर थोडंसं डिस्टन्स ठेवून लावून घ्यायचे आहे. ठीक आहे. तर इथे बघा 3 लावलेले आहेत मी. आणि आता काय करायचं आहे, त्याचबरोबर इथे व्यवस्थित एकदम स्ट्रेट पकडायचे आहे, असे लूज वगैरे पडायला नको. बघा
आणि मग इथून सुद्धा टिप मारून ते आपण जॉईन करून घेऊयात. तर बघा आता एक साईडने लावून झालेला आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम तशाच लावायच्या आहे. तर बघा इकडचं व्यवस्थित मग मोजून घेतलं आणि बरोबर त्याच लेवलमध्ये लावलेलं आहे, कारण की ते कमी जास्त वर खाली वगैरे व्हायला नको, कारण पुन्हा डिझाईनचं लूक बिघडू शकतं. त्यामुळे शक्यतो मोजून घ्यायच्या. आणि ते त्यासुद्धा बघा 3 लावलेले आहे आपण, तिकडून 3 आणि इकडून 3, आणि त्यासुद्धा बरोबर ताट करून घ्यायच्या बघा एकदम व्यवस्थित, नाहीतर ते लूज पडू शकतात. सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित एकदम स्ट्रेट आणि एकदम टाईट पकडायचे आहेत. आणि मग दुसऱ्या साईडला इथे टिप मारून घ्यायची आहे. डिस्टन्स वगैरे सेम. आणि एक्स्ट्राचं मग बघा इथे कट करून घेऊयात आपण. ठीक आहे. आता हे जे काही आहे तर ते आपल्याला आता बॅक पार्टला इथे लावून घ्यायचं आहे. तर ते कसं लावायचं तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता आपल्याला हा बॅक पार्ट बरोबर इथे सेंटरला मॅच करायचा आहे बघा. आणि मग इथे पिना लावून घेऊयात. किती कुठे थोडंफार जर का वरखाली होत असेल तर मग ते आपल्याला व्यवस्थित करायला, ॲक्च्युली मार्किंग तर आपण केलेलीच आहे, एक्झॅक्टली त्यावरच ते बसवण्याचं आता आपण इथे ट्राय करूयात. तर बघा इथे मी एक पिन लावून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला आता डायरेक्ट मी टिप मारायला सुरुवात करते. तिथे काय आता पिना वगैरे लावत नाही, फक्त एकसारखं बघा इथे पकडून घेतलेलं आहे. आणि इथे बघा ह्या पद्धतीने मग टिप मारून घेऊयात आपण. प्रॉपर बघा इथे सेंटरपर्यंत आलेला आहात आणि इथून पुन्हा इथे, आणि मग मी इथे पिन काढून घेतलेली आहे ॲक्च्युली, आणि पुन्हा इथे टिप मारून इथे लास्टला आता आपल्याला लॉकसुद्धा करायचं आहे, म्हणजे तिथून ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहणार नाही. तर बघा फायनली हे लावून झालेलं आहे. आता हा न्यूजपेपर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे बघा. तर न्यूजपेपरच्या साहाय्याने काय होतं की त्या पट्ट्या सरळ लागल्या जातात. आपण असंच लावायला गेलं तर त्या शक्यतो सरळ लागल्या जात नाही. त्यामुळे मग न्यूजपेपर यूज करून आपण हे असं केलं की ते आपल्याला सोपं पण जातं आणि फिनिशिंगसुद्धा छान प्रॉपर येते. त्यानंतर बघा आता इथे सेंटरला टक्स टाकून घेऊयात बॅक साईडला ॲक्च्युली. तर उभा टक्स 4चा घेतला आहे आणि सेंटरपासून 4.5ला मार्किंग केलेली आहे. आणि ह्या पद्धतीने इथे बघा आपल्याला तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची, खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि तिथे सुद्धा डबल टिप दिलेली आहे आणि खाली लॉकसुद्धा केलेला आहे. तर फायनली दोन्ही साईडला एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपण टक्स टाकून घेतलेले आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला लेस लावायची आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही लावली तरी चालेल, बट लेस लावल्याने अजून छान असं लूक येईल. तर लेसलाच मॅचिंग असा मी दोरा इथे ओवून घेतलेला आहे. आणि इथे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात. तर मी सुद्धा बघते याच्यावर कुठली सूट होते तर ती इथे लावते. तर मला असं वाटतंय की जी सिंपल गोल्डन आहे ना तर ती मॅच होईल व्यवस्थित जास्त, आणि मग ब्लाऊज पण कशावर पण मॅचिंग होईल. त्यामुळे मग मी इथे गोल्डन बघा ही प्लेन अशी लेस घेतलेली आहे. ॲक्च्युली ही लेस लवकर खराब होत नाही आणि बरेच कस्टमरची रिक्वायरमेंटसुद्धा असते की हीच लेस लावावी असं. तुम्हाला पण माहीत असेल, तुम्ही पण बऱ्याचदा ही लेस यूज केलेली असेल. आणि थोडंसं किंचितचं बघा गळ्याच्या साईडला मी डिस्टन्स सोडून ही लेस लावलेली आहे. तुम्ही डायरेक्ट लावली तरी चालेल किंवा डिस्टन्स सोडला तर अजूनच छान ॲक्च्युली बॉर्डर टाईप लूक येतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही लावू शकतात. आणि यापेक्षा जास्त डिस्टन्स सोडायचा असेल तरीसुद्धा तुम्ही सोडू शकतात. तर बघा इथे गळ्याच्या साईडला लेस लावलेली आहे, तर तिथे आता आपण डबल टिप देऊन घेऊयात. तर याआधी मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि मी पुन्हा सांगते की शक्यतो लेसला डबल टिप देत चला, म्हणजे लेस तरंगत नाही, फिनिशिंग ब्लाऊजची बिघडत नाही आणि लेससुद्धा लवकर खराब होत नाही. ॲक्च्युली पॅक राहते ती ब्लाऊजला. ठीक आहे. तर बघा आता इथे लावून घेतल्यानंतर काय करू, खाली कमरेच्या साईडला सुद्धा आपण ती लेस लावून घेऊयात. तर सेमच लेस आपण तिथे यूज करणार आहोत. तर तिथे सुद्धा थोडासा डिस्टन्स सोडून लावलेला आहे मी बघा. म्हणजे ते आत्ता सांगितलं की डिस्टन्स सोडून लावलं की छान असं बॉर्डर टाईप लूक येतं आणि मग ब्लाऊज डिझाईन अजूनच छान दिसते आणि ब्लाऊजसुद्धा छान दिसतो. सो तुम्हीसुद्धा असं नक्की ट्राय करू शकतात. आणि बघा इथे लेसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे बघा, फायनली आता इथे खाली आणि वरती लेस लावून झालेली आहे, म्हणजे गळ्याला पण आणि कमरेच्या साईडला सुद्धा. तर इथे सेंटरला जे काही आपल्या पट्ट्या आहेत ना बघा, तर तिथे आता आपल्याला जे काही गोल्डन कलरचे मणी असतात तर ते लावून घ्यायचे आहेत. तर इथे मी एकदम मोठे मोठे असे मणी घेतलेले आहेत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही छोटेसुद्धा घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. आणि बघा मग बरोबर जिथे ते जॉईंट होते ना दोन, तिथे आपण ते मणी लावून घेणार आहोत सुई धाग्याच्या सहाय्याने. तर 2-3 टाके टाकून ते व्यवस्थित पॅक करायचं. ॲक्च्युली मी इथे आता 4 पदरी दोरा घेतलेला आहे, त्यामुळे मग 2 वेळेस जरी पॅक केलं तरी ते व्यवस्थित पॅक होईल. आणि फक्त सेंटरच्याच तिथे लावलेला आहे बघा.
म्हणजे 3 मणी फक्त आपण इथे लावून घेणार आहोत आणि ते सुद्धा मी मोठे घेतलेले आहेत. तर तुम्ही सुद्धा असे मोठे यूज करायचे, म्हणजे मग डिझाईनला अजून छान असं लूक येतं. आणि इथे बघा मी ते पॅक करून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर बघा मग फायनली सेंटरला 3 गोल्डन बटन म्हणजे मनी लावलेले आहेत. ॲक्च्युली तुम्ही बटन पण लावू शकतात, बट या डिझाईनला मनी जास्त छान दिसतील, कारण की ते फक्त छोट्या छोट्या पट्ट्या आहेत, त्यामुळे एवढे मोठे बटन्स लावायची गरज नाही आहे. आणि आता मी तुम्हाला या डिझाईनचं जवळून लूक दाखवते, म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल. तर बघा मग फायनली आपली ही ब्रॉकेट टाईप ब्लाउजवर डिझाईन तयार झालेली आहे. आणि सेंटरला इथे गोल्डन मनी लावल्यामुळे तर ब्लाऊजला आपल्या अजूनच सुंदर असं लूक आलेला आहे. आणि बघा इथे काही आपण कॉन्ट्रास्ट कपडा वगैरे काहीच यूज केलेला नाही आहे, ब्लाऊजचाच कपडा यूज करून सुद्धा बघा एवढी छान अशी डिझाईन होऊ शकते. सो नक्की ट्राय करून बघा. आणि सेंटरला इथे मोठे मनी लावल्यामुळे सुद्धा बघा खूप सुंदर असं या डिझाईनला लूक आलेला आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि ही जी काही डिझाईन आहे ॲक्च्युलीची कटिंग स्टिचिंग इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला ती सहज शिवता येईल. आणि एवढंच नाही, मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी, फिनिशिंगसाठी कुठल्या टिप्स फॉलो कराव्यात. तर हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन तुम्हाला सुद्धा सहज बनवता येईल. सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच विचारा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.